BOC न्यूज, सत्याला शब्दाची धार। देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगणारे बिग बॉस या रियालिटी शोमुळे प्रसिद्धीस आलेले सातारा जिल्ह्यातील बिचुकले गावचे रहिवासी, ज्यांनी नुकताच पुण्यातील कसबा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून 47 मतांवर समाधान मानावं लागणारे कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपल्या तडफदार शैलीत काय बोलले ते पाहूयात। काय सांगेल एकंदरीत मराठा आरक्षणाचं जे आहे राज्यभर वातावरण पेटलेलं आहे, एकंदरीत सरकार वेळ काढूपणा करते असं वाटतंय का? मला वाटतंय मी बऱ्याच दिवसांनी तुम्हाला सामोरे आलोय आणि मराठा आरक्षणाबद्दल जे वंचित आहेत, ज्यांच्या घरी खरोखर खायला अन्न नाहीये, काय म्हणू त्यांना की आर्थिक परिस्थिती अगदी खालच्या स्तराला गेलेली आहे, अशा लोकांना मिळावं म्हणून आपण कार्यरत होतोच। ज्या वेळेला आमचे मित्र संभाजीराजे कोल्हापूरचे आझाद मैदानावरती बसले होते उपोषणाला, आपल्याला सर्वांना माहिती असेल, त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि योग असेल किंवा माझा पायगुण असेल, त्यांचं जे उपोषण आहे, मी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला शिवसेनेचे मंत्री होते, त्यांनी मी संध्याकाळी 6ला त्यांना भेट दिली आणि माझं मत मांडलं होतं की राजे, तुम्ही त्या ठिकाणी उपोषण वगैरे करू नका, हा संविधानाच्या अंतर्गतला आणि सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीतला तो प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपल्याला कायद्यानेच लढायचा आहे, अशा हेतून दुसऱ्या दिवशी ते उपोषण सुटलं होतं। ज्या वेळेला एक अभ्यासू व्यक्तिमत्व संभाजीराजेंसारखं तिकडं बसलं होतं, तेव्हा मी जातीनं उभा होतो। मी संविधान मानणारा असल्यामुळं आणि मानवांना मानणारा असल्यामुळं मी दोनच जातींना मानतो, एक स्त्री जिच्या पोटातून आपण सगळे पुरुष जन्माला आलो आणि 2 बाप म्हणजे पुरुष। तर ह्या गोष्टी सगळ्या होतच असतात। आता महत्वाचा मुद्दा, आपण आत्ताच्या कार्यक्रमांबद्दल बोलूया, आमचे मित्र, बंधू मित्र आणि हे जे काही चालू आहे तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलूया। मग ते झाले की आपले कार्यक्रम एकंदरीत कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये भाजप बांधव जे आहेत ते गोळ्या झाडतात, दुसरीकडे गृहमंत्री त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बोलतात, याकडे कसे पाहतात? नाही, मला तर खरं ही सगळी गोष्ट आपला बिहार होत नाही ना असा प्रश्न मला आता पडलेला आहे। तुम्ही एकीकडे म्हणता प्रभू रामचंद्रांचं राज्य आम्ही आणलं, ऑलरेडी ते भारतावरती होतं, भारतवर्ष जे आहे ते प्रभू रामचंद्रांचं आहे, प्रभू श्रीकृष्णांचं आहे आणि त्यालाच मानणारे आम्ही सगळे आहोत। मुस्लिम बांधवही आमचे त्याला मानतात, त्या संपूर्ण इतिहासाला, प्रभू रामचंद्रांच्या, श्रीकृष्णांच्या। परंतु आता जो काही प्रकार चाललाय ना, तो मला असं वाटतं की ती हिटलरशाही असं म्हणायला काही हरकत नाही। जर तुम्ही सांगताय ना, अरे सरळ सोट ती माणसं गोळीबार करतायत, आणि गुंडांचं राज्य आहे का या ठिकाणी? मला देवेंद्रजींना प्रश्न विचारायचा आहे, गृहमंत्रालय सांभाळत असताना कुणी येतात लुंगे सुंगे, मी वाघ आहे, मी वाघीण आहे। अभिजित बिचुकले सांगतो, अभिजित बिचुकले आणि त्याची मिसेस, भावी मुख्यमंत्री सौभाग्यवती अलंकृताची बिचुकले, आम्ही हंटर आहोत, तुम्हाला फोकळून काढू, तुम्ही वाघ असा नाहीतर कोल्हे असा, तुम्हाला फोकळून काढू, संविधानाचा चाबूक आमच्या हातात आहे, लक्षात ठेवा। साहेब, याला धरून दुसरा प्रश्न आहे की आत्ताच आयोजकाने तुम्हाला काँग्रेसमध्ये याची ऑफर केली तुमची विशेष मुख्यमंत्री करण्यासाठी, तर काय विचारायचं? ऑफर करणारे साधी व्यक्ती नाहीये, आमचे बंधू आहेत कदम साहेब आणि आयोजक। नक्कीच त्या ठिकाणी मी अजून कुठल्याही पक्षामध्ये नाहीये, अपक्ष लढतोय आणि काय काय केलं सांगायची गरज आहे का? ज्या वेळेला संपूर्ण भाजप आणि शिवसेना एकत्र होती त्यावेळेला बिनविरोध करण्यासाठी आदित्य ठाकरेला सचिन भाऊ आहिर, तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते, ते सुद्धा तिकडे मॅनेजर झाले, पण अभिजित बिचुकले पुन्हा पुढे झुकला नाही। ती निवडणूक माझ्यामुळे लागली, असा जो माझा कणखर बाणा आहे ना, तो बाणा जर प्लॅटफॉर्म लागतो, रेल्वेला कुठं प्लॅटफॉर्म लागतो, विमानतळ लागतो विमानाला, तसं मी अगदी घोंगावणारं विमान आहे आणि फास्टेस्ट ट्रेन ऑफ द इंडिया आहे मी। ओके, तर त्याला जर चांगलं प्लॅटफॉर्म मिळत असेल तर त्यांनी दिलेली ऑफर आहे त्याचा नक्कीच मी भविष्यात विचार करेन, कारण अशी सज्जन माणसं तिकडे उपलब्ध आहेत। साताऱ्यामध्ये तुम्ही नेहमीच चर्चेत असली कलेची, त्याचबरोबर मावळांमध्ये तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे, तर भविष्यात संधी जर मिळाली तर मावळातून लढणार का? ह्याबद्दल मी आता बोलणं टाळलंय। त्याचं कारण असं आहे की अजून एक 15 ते 20 दिवस कुठल्याच गोष्टी क्लिअर नाहीयेत आपल्या लोकसभेबद्दल, म्हणून आपण ते बोललो नाही। पण योग्य वेळेला मी माझा निर्णय देऊन ज्या काही रिक्वायरमेंट्स आता समाजाच्या आहेत
तरुण मुला मुलींच्या त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही जरी सगळे मंडळी समविचारी संविधान वाचवण्यासाठी लढत जरी असलो तरी लोकशाहीचा जो राजा आहे तो इथं जी शाई लावतो ना त्यांच्यात सुधारणा झाली पाहिजे. त्यांनी ठरवलं पाहिजे की कुणाला मतदान करायचंय. कारण एकेकाळी आपण जसं म्हटलो की इंदिराजी राज्य करत होत्या महिला असून, आता ज्या पद्धतीनं राज्य चाललंय ते बघा, ते चुकीचंच चाललंय. चांगल्या गोष्टींना चांगलं म्हटलंच पाहिजे. म्हणजे मोदी साहेबांनी ओबीसी असताना देखील एवढं मोठं पद मिळवलं, बरोबर बरोबर, सगळ्यांना मागं टाकून, ही चांगली गोष्ट आहे. पण ज्या पद्धतीनं ते खाजगीकरण करतायत हा भारताचा दुर्दैवीपणा आहे. म्हणजे चांगल्यानं वाईट पण केलंच ना. आणि विचारणार आहे मी तुम्हाला सांगतो, येत्या 15 तारखेला ठणकावून सांगतो, मोदी साहेबांना मी जो काही प्रश्न विचारणार आहे त्यामुळं संपूर्ण जनतेचा पाठिंबा मला मिळेल. कारण ह्या जनतेचे पैसे खाल्लेत लोकांनी, नेत्यांनी. राज्यात आणि देशात पक्षफोडा आणि राज्य कारभार करा ही जी प्रवृत्ती चालली याच्यातून लोकशाही आहे का असं वाटतं? नाही, नक्कीच. मी आता तेच मगाशी बोललो ना, हिटलरशाहीकडे चाललंय. लोकशाहीचा गळा नका दाबू. म्हणजे मला असं वाटतं की इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा एवढी दडपशाही नव्हती. बघा तुम्ही इतिहास जाऊन. राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी देशाचे राष्ट्रपती यांना महिला असतात त्यांना डावललं गेलं, त्याच्याबद्दल काय? मला सुद्धा तो प्रश्न पडला आहे. प्रथम लेडी आहेत, त्या राष्ट्राध्यक्ष आहेत, तुम्हीच बनवलंय आणि संविधानाची कास धरून बनवलंय. पण त्या तिकडं का नाही आल्या हा प्रश्न मीच विचारणार होतो. कारण मी मीडियामध्ये आलोच नव्हतो गेल्या 15 दिवसांमध्ये. मी तुमच्या मताशी सहमत आहे. काय नक्की त्या शूद्र आहेत म्हणून त्यांना थांबवलंय, त्या मागासलेल्या आहेत म्हणून त्यांना थांबवलंय. मग त्या आमच्या माता असताना सुद्धा, मी माता म्हणतोय द्रौपदी मुर्मूंना, कारण स्त्री ही अनंत काळची माता असते, हे माझ्या आईनं मला शिकवलंय आणि आहेच. मग त्यांना का नाही तुम्ही तिथं बोलवलं? ठीक आहे, तुमचे भाजपचे सगळे नेते त्या त्या एरियामध्ये त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोस्टरबाजी करा, तिकडंच दिवाळी साजरी करा. आनंद आहे, मी केलेली आहे दिवाळी साजरी, कारण प्रभू दिवाळी साजरी, कारण प्रभू रामचंद्र आले. हा, पण अर्ध्या मंदिरात का आले? अर्ध्या घरामध्ये आपण राहतो का? अरे झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस सुद्धा अर्ध्या झोपडीत राहणार नाही. म्हणजे फक्त तुम्ही 22 तारखेचा काय विषय आहे? मला अंकशास्त्र मोदीजी चांगलं कळतं. माझ्याशी येऊन 1 to 1 भेटा. मोदी साहेब, तुम्हाला मी सांगतो तुम्ही काय खेळ केलाय. फक्त राजकारणासाठी प्रभू रामचंद्रांना तुम्ही वापरलंय. तुमचा एक फोटो सुद्धा व्हायरल झाला त्यांचा, तुम्हाला माहिती असेल. एक बालकाच्या रूपामध्ये रामजींना दाखवलंय आणि त्यांचं बोट धरून हे दाखवलंय. तुम्हाला ती दाखवतो गोष्ट. म्हणजे मोदी साहेब आणि अभिजित बिचुकल्यांमधला फरक जर बघायचा असेल तर तुमची जर इच्छा असेल तर फक्त मला 1 सेकंद द्या. 1 सेकंदामध्ये मी तुम्हाला दाखवतो की माझी प्रभू रामचंद्रांच्या बद्दलची आस्था काय आहे आणि त्या ठिकाणी मोदी साहेबांची आस्था काय आहे. हे बघा, हे बघा आणि दाखवा, हे लोकांना दाखवा. हे तुमच्याशिवाय कुणी दाखवू शकत नाही. मीडियात जे काही चाललंय ते दाखवलंच पाहिजे. 1 सेकंद फक्त, कारण तुम्ही विचार केल्यानंतर मी पुराव्यांसह बोलतो, अन्यथा मी कधीच कुणाच्याबद्दल काही वाईट बोलत. मोबाईल पुढे घेऊ नका. हे बघा, हे बघा, ही पोस्ट आहे. मोबाईलवर करा. ही पोस्ट आहे, हे मोदी साहेबांची पोस्ट आहे. प्रभू रामचंद्रांना बालक समजतात. ते त्यांच्या हाताला धरून जसा बाप मुलाला शाळेत घेऊन जातो त्या पद्धतीने ते प्रभू रामचंद्राला बालक रूपामध्ये मंदिराकडे घेऊन चालले. ही त्यांची पोस्ट आहे. आणि ही साताऱ्यामध्ये 30 फूट उंचीचा जो बॅनर लावला त्याच्यामध्ये मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रभू हनुमानांजी सारखा बसलेलो आहे. कारण ते आम्हाला आराध्य आहेत. बघा, हा फरक आहे, विचारांचा फरक आहे. राम मंदिराचं राजकारण केलं जातं 100% झालं. ते राजकारणासाठी झालं, चुकीचं आहे ना. मला असं म्हणायचं आहे की आपल्याला सर्व धर्म समभाव असं संविधानामध्ये म्हटलेलं आहे. मी स्वतः 30 रोजे करतो, बरोबर. मी नवरात्र करतो. मी माझ्याबद्दल बोलतोय, मला जगाबद्दल बोलायचं नाही. म्हणून मी कुठेतरी म्हणतो माझ्या आस्थेचा भाग आला आणि संविधान सुद्धा मी मानतो, बरोबर. म्हणून मी नावलौकिक कमवला. आज तुम्ही जे माझ्यासाठी 5 मिनिटं थांबलात ते माझ्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे. मी काहीतरी लढू शकतो, लढवय्या पाहिजे. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न असताना सुद्धा, भारतरत्न असताना सुद्धा त्यांना लोकांनी पाडलं. मला पाडलं याचं मला दुःख नाहीये, पण मला जनतेची काळजी आहे. तुम्ही जर सुधारला नाहीत
मतदाते जर सुधारले नाहीत तर तुमच्या संपूर्ण टाळूवरचं लोणी भाऊ हे लोक खातील सत्ताधारी. देशामध्ये ईव्हीएम बद्दल खूप तीव्र नाराजी आंदोलन सुरू झाले. 100%. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कसब्यामध्येच ज्या वेळेला मी निवडणुकीला उभा होतो त्याच वेळेला मी त्या आरोना विनंती केली होती आणि कलेक्टरांना पत्र दिलं होतं. त्याची बाईट संपूर्ण चॅनलवरती आली होती. त्याच्यामध्ये मी असं म्हटलो होतो की ईव्हीएम बंद करा. मला हा प्रश्न विचारायचा आहे. जे कुणी सोम्या गोम्या असतील ना ते म्हटले बिचुकले साहेबांना कमी मतं मिळाली, त्यांना प्रश्न विचारतो, अरे इथं पक्षांचं वाटोळं झालं तर मतांची मी काळजी करत नाही. काय गोम्या आहे ना जो कुठला हा राजे मी फक्त एकाच राजाला मानतो, उदयनराजे. तर बाकीचे राजे आहे ना मी कोलतो. फक्त उदयनराजे एकच राजे आहे आणि दुसरा राजा अभिजित बिचुकले महाराष्ट्राचा. तो गोम्या का सोम्या आहे ना कुठल्या पक्षातला तिकडं त्या मराठवाड्याच्या भागात चपली नसल की नोम्या तुला गोम्या. लक्षात ठेव. तर अगदी शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे सर्वप्रथम तुम्ही बोललो आहात आणि आमच्याच वहिनी साहेब जे आहेत ते महिला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला बघायचं आहे. तर अशी तयारी आपण सुरू केली आहे का? हे विधान मी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काढलं हे 80 वर्षाचे म्हातार बाबांना सुद्धा काढता आलं नव्हतं. काय तुम्ही ज्या शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता ना त्यांना अपेक्षित स्त्री तुम्ही दाखवली नाही अजून. का फुटले तुमचे पक्ष? काय आम्ही तुमच्याबद्दल बोलणार नाही, पण हे बोलायचं धाडस मी केलं कारण माझ्या आईनं ते संस्कार माझ्यात दिलेले आहेत. आणि जे कदम साहेबांनी आमच्या बंधूंनी सगळ्यांची ऑफर दिली, येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा नक्की विचार करू. कारण त्या ठिकाणी तिकडे आर्यन लेडी होत्या आणि सोनिया गांधी ही आमची माता आहे, हे लक्षात ठेवा. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.